2300 वर्षांपूर्वीचा तो काळ. भारत छोट्या छोट्या राज्यांमध्ये विखुरलेला होता. वायव्येकडून परकीय आक्रमणांची तांगती तलवार होती, तर मगधच्या सिंहासनावर धनानंद नावाचा एक क्रूर आणि विलासी राजा राज्य करत होता. जनतेत असंतोष होता. धनानंदाच्या दरबारात अपमानित झालेले प्रखर बुद्धिवंत आचार्य चाणक्य, ज्यांनी आपली शेंडी उघडी ठेवून प्रतिज्ञा केली होती की जोपर्यंत या जुलमी नंदाचा नाश करत नाही तोपर्यंत ही शिखा बांधणार नाही. आणि त्यांचा एक तेजस्वी शिष्य चंद्रगुप्त मौर्य. चाणक्यांनी चंद्रगुप्ताला केवळ शस्त्र चालवायला शिकवलं नाही, तर शास्त्र आणि कूटनीतीचे धडेही दिले. जंगलात राहून त्यांनी एक शक्तिशाली सैन्य उभारलं. सुरुवातीला त्यांना अपयश आलं, पण हार न मानता त्यांनी आपली रणनीती बदलली. त्यांनी थेट मगधच्या केंद्रस्थानी हल्ला करण्याऐवजी हळूहळू सीमावर्ती भाग जिंकून धनानंदाची ताकद कमकुवत केली. अखेर तो दिवस उजाडला. पाटलीपुत्राच्या रणांगणावर भीषण युद्ध झाले. एका बाजूला धनानंदाचे अफाट सैन्य होते, तर दुसऱ्या बाजूला चाणक्यांची बुद्धी आणि चंद्रगुप्ताचे शौर्य. रक्ताचे पाट वाहिले, पण न्यायाचा विजय झाला. धनानंदाचा पराभव करून चंद्रगुप्ताने मगधवर मौर्य ध्वज फडकवला आणि इसवीसन पूर्व 321 मध्ये मौर्य साम्राज्याची मुहूर्त मेढ रोवली गेली. चंद्रगुप्ताने केवळ राज्य जिंकले नाही, तर अफगाणिस्तानच्या हिंदुकुश पर्वतापासून बंगालच्या उपसागरापर्यंत एक अखंड भारत उभा केला, ज्याला पुढे सम्राट अशोकांनी जगाच्या नकाशावर एक महान सांस्कृतिक शक्ती म्हणून प्रस्थापित केले. मौर्य साम्राज्याची ही गाथा आपल्याला शिकवते की योग्य मार्गदर्शन आणि जिद्द असेल तर एक सामान्य तरुणही इतिहासाचं चाक फिरवू शकतो.